मुंबईचे उपमहापौर संजय घाडी साहेब, त्याचप्रमाणे बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया शेट्टीजी, त्याचप्रमाणे आमचे बेस्टचे सर्व सदस्य, आता सगळ्यांची नावं घेत नाही मी, आणि जमलेले माझ्या सर्व बेस्टचे ड्रायव्हर, कंडक्टर, अधिकारी आणि त्यांची फॅमिली, सगळ्यांना सर्वप्रथम बेस्ट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्राचे कुलदैवत आई भवानी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, याचप्रमाणे आदरणीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी माझे मनोगत सुरुवात करते. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्य नेते आणि मार्गदर्शक श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी माझ्यावर विश्वासार्थ सहकार्य व पाठिंब्यामुळे आज बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन समितीच्या अध्यक्षपदी मी विराजमान झाले. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्याच्यापूर्वी बेस्टमध्ये कधीही महिला अध्यक्ष झाल्याच नव्हत्या. पहिल्यांदा हा महिलेला एक मान मिळालेला आहे आणि मी तर सांगेन हा मान माझ्या पुरताच नाही तर प्रत्येक महिलेचा हा मान आहे. आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांनी लाडक्या बहिणीला एक न्याय दिलाय आणि त्याप्रमाणे मी या खुर्चीवर आज बसलेली आहे आणि सगळ्या तुमच्या आशीर्वादामुळे. शिवसेना, रिपाई, भाजप महायुतीचे सर्व मान्यवर नेते आणि सर्व विभाग प्रमुख तसेच भाजप, शिवसेना, रिपाई महायुतीचे माझे सर्व सहकारी नगरसेवक आणि नगरसेविका, मी मनपूर्वक आपले आभार मानते. आणि या ठिकाणी आपल्या महापौरही आत्ताच येऊन गेल्या आणि त्यांना महत्त्वाचं काम असल्या कारणाने त्या लवकर गेल्या. आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्याला एक शब्द दिलेला आहे की आपले जे 500 कोटी बाकी आहेत आणि हे 500 कोटी मी त्यांना म्हणाले की दिवाळीच्या पूर्वी आम्हाला मिळवू दे, कारण का 500 कोटी आपण पूर्ण रिटायर झालेल्यांना आपण ग्रॅज्युटी पूर्ण 2024 सप्टेंबर पर्यंत आपण पूर्ण केलेली आहे आणि उरलेली ह्याच्या पुढची 500 कोटी ज्या वेळेला रिलीज होतील तर ते संपूर्ण आपण ग्रॅज्युटी आपण पूर्ण देणार आहोत. आणि हा निर्णय खऱ्या अर्थाने आमच्या GM मॅडम, मी त्यांचेही खूप आभार मानते की ज्या वेळेला एक एक प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला त्यांची साथ होणं फार गरजेचं आहे, परंतु त्या खरंच पॉझिटिव्हली इतक्या माझ्या साथीला साथ देऊन आज BSCचं जे आज केलेलं आहे आपण ग्रॅज्युटी देण्याचं काम केलेलं आहे, आज त्यांनी मला खूप साथ दिलेली आहे आणि म्हणून मी त्यांचेही आभार मानते या ठिकाणी. त्याचप्रमाणे आज हा अविस्मरणीय सोहळा आपण या ठिकाणी साजरी करतोय आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडीजी हे बेस्ट समितीच्या उपक्रमाच्या व्यवस्थापक सोनिया शेट्टी यांनी या ठिकाणी खरं तर उपस्थित राहून खरोखर आपल्या सर्वांचा आपल्याला त्यांचे मी आभार मानते की त्यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवली. कारण का आपल्या सर्वांना माहिती आहे की आज बेस्ट दिन आपण जरी साजरी करत असलो तरी या बेस्ट दिनी कंडक्टर म्हणा, ड्रायव्हर म्हणा आणि ह्यांची फॅमिली आणि आमचे अधिकारी, ह्या फॅमिलीचा हा मोठा दिवस आहे. ह्या फॅमिलीला मी आभार मानेन आणि त्याचबरोबर आपले जे प्रवासी आहेत त्या प्रवासी लोकांचेही आपल्याला आभार मानणं गरजेचं आहे. कारण का प्रवासी जर बेस्टमध्ये चढलाच नाही तर मग आपली बस कशी चालेल. परंतु इतके वर्ष म्हणजे 79 वर्ष आज आपल्याला सुरुवात म्हणजे पूर्ण होत आहेत आणि आपण या ठिकाणी बेस्ट दिन साजरी करतो आहे. या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की ट्राम सुरू होऊन बस सुरू होऊन त्याला 100 वर्ष झालेली आहेत आणि आज आपल्याला खऱ्या अर्थाने ज्यावेळेला BST ही मुंबई महानगरपालिकेने सुरू केली त्याला 79 वर्ष झालेली आहेत. त्याचप्रमाणे बेस्ट उपक्रम हे केवळ एक सार्वजनिक वाहतूक व वीज पुरवठा करणारी संस्था नसून ती मुंबईच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. मागील अनेक दशकापासून बेस्टने
मुंबईकर जनतेला सुरक्षित, विश्वासार्थ आणि किफायतशीर सेवा देत शहराच्या प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी व विविध ठिकाणी पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी बेस्ट यशस्वीपणे पार पाडली आहे. आज या ठिकाणी आपण पाहिलं की बेस्टचे जे ड्रायव्हर आहेत त्यांनी 10 वर्ष सर्व्हिस केली आहे, परंतु या 10 वर्षात त्यांच्याकडून एकही अपघात घडला नाहीये. आज त्या व्यक्तीचा आपण या ठिकाणी सन्मान केला. खरोखर खूप अभिमान वाटतोय की त्या व्यक्तीकडून एकही अपघात घडला नाही. म्हणजे त्या व्यक्तीने किती शिस्तपण आणि प्रामाणिकपणाने ती बस चालवलेली आहे. आपल्याला हा आता एक प्रश्न उद्भवला असेल की हल्ली ऍक्सिडेंट का होत आहेत, तर त्यावरही मला असं वाटतं आमच्या GM मॅडम आणि आम्ही आणि आमचे सगळे सदस्य यांनी त्याच्यावरही निर्णय घेतलेला आहे. कारण का, या वेटलिस्ट ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्या बसेस आहेत आणि ते ड्रायव्हर जे आहेत त्यांच्याकडून हा ऍक्सिडेंट जास्तीत जास्त घडतोय. आणि म्हणून ह्याच्या पुढच्या कालावधीमध्ये आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलंय की 5000 BSTच्या बसेस आपल्या स्वमालकीच्या असायला पाहिजे. आणि खरोखर आपण त्या घ्यायच्याच आहेत. आणि मग त्या वेटलिस्टच्या बसेस आपण कमी कमी करून त्या संपुष्टात आणायच्या आहेत. कारण का, बेस्टचा ड्रायव्हर इतकं शिस्तशीरपणाने त्याचं वागणं असतं. त्यांनी ती चालवली आहे बस, ती अजिबात अपघात न करता त्यांनी चालवली आहे. म्हणजे खरोखर त्यांची प्रशंसा ही व्हायलाच पाहिजे. आणि म्हणूनच या ठिकाणी 5000 BSTचे बस आपण घेणार आहोत. त्याचप्रमाणे आमच्या परवाच्याच मीटिंगमध्ये कायापलट, आपल्या सर्वांना माहिती आहे की BST आपली थोडी तोट्यात जाते आणि ती तोट्यातून आपल्याला जर ती भरून तोटा काढायचा असेल तर आपल्याला काहीतरी हालचाल करणं फार गरजेचं आहे. मी याच्यासाठी आमच्या GM मॅडमचे मी खूप आभार मानेन की त्यांनी एवढं छान प्रेझेंटेशन एक म्हणजे केलं आणि ते पण आमच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आणि DCM आमचे जे एकनाथजी शिंदे साहेब यांच्या समोर हे प्रेझेंटेशन दाखवलं की प्रत्येक आपले जे डेपो आहेत, आपले डेपो एकूण 27 आहेत, परंतु 5 डेपो आपण ऑलरेडी दिलेले आहेत, परंतु 22 डेपोमध्ये हा कायापलट हा होणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला याचा कायापलट होईल त्यावेळेला मला असं वाटतं खऱ्या अर्थाने आमची बेस्ट ही पूर्वीसारखी बेस्ट होईल आणि तुमच्या साथीनेच होणार आहे. आणि त्याचप्रमाणे हे सगळे विषय, हे महत्त्वाचे विषय आम्ही सभागृहात केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण जे आपले कर्मचारी आहेत, काही कर्मचारी रिटायर झालेले आहेत, त्यांची ग्रॅज्युटी बाकी आहेत, काही देणी त्यांची बाकी आहेत, तर त्यांना आपण एक कार्ड देणार आहोत. आणि ते कार्ड म्हणजे त्यांची एक ओळख असणार आहे, त्यांचा सन्मान असणार आहे, त्यांचा मान राखला जाणार आहे. ज्या वेळेला ते बेस्ट भवनमध्ये येतील त्यावेळेला ते सन्मानाने आत येतील. त्यांचा कोणी अडवणूक कोणी करणार नाही. या हेतूनेच आपण त्यांना पास आपण त्यांना वितरित करणार आहोत. तोही आपण विषय पास केलेला आहे. येणाऱ्या 13 तारखेला आपण त्याचं मुंबई महानगरपालिकेमध्ये शेवटचा टप्पा आहे की त्या ठिकाणी तो CR झाल्याशिवाय आपण वितरित करू शकत नाही. परंतु तो 13 तारखेला आपण पास झाल्याच्या नंतर 13 तारखेच्या दिवसापासून तो पास आपण प्रत्येक आमच्या कर्मचारी, जो रिटायर कर्मचारी आहे त्याला आपण देणार आहोत. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आपण या ठिकाणी आलात, मी जास्त काही बोलणार नाही कारण का इथे जे बेस्टचे कर्मचारी आहेत आणि बेस्टचे जे आपले रिटायर कर्मचारी आहेत त्यांच्या मुलांनी या ठिकाणी एक छोटंसं नाटक हे केलेलं आहे आणि ते मलाही बघण्याचं खूप घाई झालेली आहे. म्हणून मी जास्त काही बोलणार नाही आणि आमचे उपमहापौर जे आलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन ऐकूया आणि त्याच्यानंतर आपण ते नाटक बघूया. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.